अकोल्यातील रामदासपेठ परिसरात एका खासगी रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे। आयसीयू विभागातील वातावरण कूलर यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। अकोला शहरातील रामदासपेठ परिसरात असलेल्या सिटी हॉस्पिटल येथे आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार आयसीयू विभागातील वातावरण कूलर यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। घटनेच्या वेळी आयसीयू विभागात 2 रुग्णांवर उपचार सुरू होते, तर संबंधित मजल्यावरील इतर कक्षांमध्येही अनेक रुग्ण उपचार घेत होते। आग लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, कर्मचारी, नागरिक आणि अग्निशमन विभागाने तातडीने मदत कार्य सुरू केले। रुग्णालयातील सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढून शहरातील इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले। वेळेवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान आग लागल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। अग्निशमन दलाने काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणत आग आटोक्यात आणली। या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षितता उपाययोजना आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे संबंधित रुग्णालयाचे अग्निसुरक्षा परीक्षण पूर्ण झाले होते अशी माहिती समोर येत असल्याने आगीचे नेमके कारण काय याबाबत आता अधिकृत चौकशी केली जाणार आहे। सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली। त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांचे वाहन तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले। तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय। मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता। तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडंसं आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला। तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत। त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू। आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या। पाशी काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आहे। ऍक्च्युली संपूर्ण लाईन बंद होती सिटी हॉस्पिटल काम चालू असल्यामुळे, मग तरी पण तो करंट तिथे कसा आला ते शोधावा लागेल। पण एसीचे ते शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यातून सगळं धूर झाला। तिथे टोटल 18 पेशंट होते, म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एकच होता। पण बाकी पण हॉस्पिटलचे पेशंट आपण केअर हॉस्पिटल शिफ्ट केले, दयाशंती हॉस्पिटल शिफ्ट केले आणि जीविताची कुठली हानी झाली नाही। सुदैवाने भगवंताच्या कृपेने काहीच झालं नाही। 20 ते 25 पेशंट होते, त्यातले 10-12 पेशंट हे चालत काढले। पण जे बुजुर्ग होते त्यांचे बाद थोडा इंजुरी झालेले पेशंट आहे त्यांना दुसऱ्या शिफ्ट कर्मचाऱ्यांनी काढले हॉस्पिटलचे आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आणि आम्ही मिळून दुसऱ्या दवाखान्यामध्ये शिफ्ट केलेले। तिथे आयसीयू जळालेला आहे, त्याच्यामध्ये आयसीयू मध्ये चांगला जबर आग लागली होती, पण आग हे आटोक्यात आहे। पण सध्या आम्हाला हा म्हणजे मिळाला नाही अहवाल किंवा कोणा कर्मचाऱ्याचा त्या आगीमध्ये मृत्यू झाला का।